चांगल्या इच्छेने आपण एखादं काम केलं तर कसा योगायोग जुळून येतो. आज आपण ही मोहीम घेतली किंवा उपक्रम राबवला. आजचा उपक्रम उद्या आपल्या जिल्ह्यात सगळीकडे जाणार. कारण योगायोगाने आपल्या सर्वांचे मार्गदर्शक दैनिक पुण्यनगरीचे पत्रकार प्राध्यापक काळबागे सर निंबळक या ठिकाणी प्रवास करतानाच आपल्या इथे थांबलेले आहेत. त्यांचं एकदा आपण आपल्या शाळेचं वैशिष्ट्य सगळ्यांनी पॉम्पलेट थोडं खाली ठेवून आपण नकाशाने त्यांचं स्वागत करायचं आहे. पॉम्पलेट खाली ठेवा, सगळे खाली ठेवा. आणि सहज चालता बोलता सापडलेले अनौपचारिक आणि क्षणिक पाहुणे म्हणून 1-2 मिनिटात मी तुमचा फक्त वेळ घेतो. नावं कुणाची माहीत नसल्याने नामोल्लेख न करता आमची जुनी शाळा किंवा जुनं विद्यार्थी त्या कॉलेजचे किंवा त्या संस्थेचे असणारे हे सगळे टीम की जी टीमशिवाय कुठलंही काम होत नाही अशी असणारी सगळी टीम, आमचे परममित्र जाधव सर, शिरतोडे सर आणि आपण खरं तर आज चिमणी देणं हे मला आत्ता माहीत झालं. कारण आज आमच्याकडे यात्रा असल्यामुळं मला यात्रा एवढं डोळ्या पडतं, पण येत्याचा सहज आता कळलं की चिमणी दिन पण आहे. त्या माणसांपेक्षा कितीतरी अधिक पटीनं हुशार असतात. कारण परदेशातून येणारे काही पक्षी, ते सगळे पक्षी एका ठराविक मार्गानं ठराविक वेळेत आणि ठराविक ठिकाणी येऊन त्यांचा मुक्काम करून पुन्हा ते परत निघून जातात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या मायनी भागात येणारे काही पक्षी आहेत. अगदी बरोबर. की जे पक्षी परदेशातून येतात आणि पर्यटक त्या पक्ष्यांना पाहण्यासाठी आणि शेकडोंच्या हजारोंच्या संख्येने त्या ठिकाणी ह्या दरम्यानच्या काळात उपस्थित राहतात. म्हणजे चिमण्यांचं अस्तित्व आणि चिमणी नेमकं काय आहे, त्यांचा विहार कशाबद्दल चालतो, हे सगळं पाहण्यासाठी तुम्हाला प्रत्यक्षात निसर्गात या ठिकाणी आज या शाळेने आयोजन केलं आहे की निसर्गातून तुम्हाला सगळं शिकता यावं. माझ्या माहितीप्रमाणे हे सगळे BEd केलेले लोक आहेत. BEdच्या अभ्यासक्रमामध्ये रुसो नावा जो शिक्षणतज्ञ आहे त्यानं सुस्पष्ट भाषेत सांगून ठेवलं आहे की मुलांना निसर्गातनं शिकू द्या. आणि जेव्हा मुलांना निसर्गातनं शिकू द्या असं म्हटलं जातं त्यावेळेला प्रत्यक्षात निसर्गाशी त्यांचा संवाद, संपर्क आणि त्या निसर्गाच्या माध्यमातूनच त्यांना त्याची एक आशा मिळावी, हा अशा प्रकारच्या दिवसांच्या पाठीमागचा सगळ्यात महत्त्वाचा हेतू असतो. खरं तर दिवस का साजरे करतात हा संशोधनाचा भाग आहे, त्याच्यावर आपण न बोललेलं बरं. कारण एखाद्या गोष्टीचं अस्तित्व संपत निघालं की मग आपण त्या दिवसाकडे वळतो, दिवस साजरे करू लागतो. पण मोबाईलच्या जगात आणि व्हॉट्सअपच्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकणाऱ्या सगळ्यांनाच या पक्ष्यांचं ज्ञान व्हावं आणि त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना, सगळ्या विद्यार्थ्यांना मलमे सर आजच्या दिवसाविषयी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करतील. आपण मोराळेच्या बंधाऱ्याच्या ठिकाणी उभा आहोत. त्याचबरोबर आपल्या शाळेला भेट देण्यासाठी लकी शाळेची सर्व टीम, त्याचबरोबर आपल्याला योगायोगाने लाभलेले पत्रकार काळबागे सर, त्यांच्या सर्वांचं सहकार्य लाभलं आहे. त्यामुळे सगळेजण या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात त्याबद्दल मोराळे शाळेच्या वतीने